आज आपण आंदोलन केलं, काय सांगाल? आज आम्ही अण्णाभाऊ साठे पुतळा अंबड इथे सर्व उच्च न्यायालयाच्या आदेशाने आमच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा जो निकाल जाहीर झाला, त्या निकालाला काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी जाहीर निषेध केला आणि मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देऊन तात्काळ हे आरक्षण उपवर्गीकरण थांबण्यात यावं असे त्यांनी आवाहन केले. त्यामुळे त्यांना सांगू इच्छितोय की सर्व उच्च न्यायालयाच्या आदेशाला नाना पटोले हे मानत नाहीत, भारतीय संविधानाला त्यांचा ते मानित नाहीत असं आम्हाला वाटतंय. आणि आम्ही जे आमच्या मातंग समाजाची गेल्या 45-50 वर्षापासून जी आरक्षण उपवर्गीकरणाचा लढा चालू आहे, यासाठी आमचे काही मातंग बांधव बलिदान झाले, काही लोकांचं घरं उद्ध्वस्त झाले, काही लोकांचे लेकरं बाळं ह्या आंदोलनामध्ये मेले, तरी सुद्धा मातंग समाज आतापर्यंत मागं थांबला नाही. ही चळवळ आमच्या डॉक्टर बाबासाहेब गोखले साहेबांपासून चालू होती. आज आमच्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी ती जिवंत ठेवून आम्ही सुद्धा हा लढ्यामध्ये सामील होऊन आज कुठपर्यंत तरी या भाजप सरकारने आम्हाला न्याय देण्याचं काम केलं आहे. त्यामध्ये खोळंबा घालण्याचं काम काँग्रेसचे नेते नाना पटोले हे जाणून बुजून करीत आहेत. यांचा आम्हाला एवढीच सांगण्याची इच्छा आहे किंवा तुमचा आमचा काही वैर नाही, तुम्ही आमच्यामध्ये येऊ नाही, तुम्ही आमच्याशी काही आमचा काय बांधायला बांध नाही, तुम्ही आमचं ज्या काहीतरी लेकराचं भविष्य उज्ज्वल होत आहे यामध्ये तुम्ही जाहीर काढण्याचं काम करू नये. पटोले साहेब, आमची तुम्हाला हात जोडून विनंती, आज जरी सगळं सैन्य आमच्या विरोधात असलं तरी या घटनेचे राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या पाठीचे आहेत हे आम्ही गर्वाने सांगू इच्छितो. जय लवजी, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. पाहिजे एससी आरक्षण उपवर्गीकरण झालंच पाहिजे, मातंग समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. नाना पटोलेंचा जय किशन. नाना पटोलेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, नाना पटोलेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय.